छान झालेली आहे करंजी आणि टेस्टी पण झालेली आहे। आपण असे एकदा करून तरी पहा। वॉक अँड कुक रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। नागपंचमीच्या या पर्वावर आपण करंजी बनविणार आहे आणि करंजी ही छान खशार आणि खुसखुशीत अशी बनविणार आहे। तर त्यामध्ये मी पिठी करंजी आणि त्यातच थोडा मेवा पण घालून बनविणार आहे। तर ती अशी खूप टेस्टी पण होणार आहे। तर चला आपण बनवूया करंजी। आपल्याला छान खुसखुशीत करंजी बनवायची आहे आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। 2 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्या रव्याला मी मिक्सर मधून पुन्हा थोडे बारीक केलेले आहे, कारण की ते पीठ थोडं फाईन असलं की छान स्ट्रक्चरवर तयार होतो। आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, पिठी साखर बनवलेली आहे, 1.5 वाटीची आहे। दिसायला भरपूर जरी असली तरीही ती पिठी साखर असल्यामुळे भरपूर वाटत आहे। करंजी बनविण्यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याला मी मिक्सर मधून बारीक केलेला आहे। त्यामुळे ते खूप फाईन होईल बारीक, त्याचं स्ट्रक्चर हे करंजीसाठी योग्य बनेल। वाटीचं माप मी हे घेतलेलं आहे। तर या वाटीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। त्यानंतर याच वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याला बारीक केलेली आहे, ती पिठी साखर आहे 1.5 वाटी। बदाम 50 ग्रॅम, काजू 50 ग्रॅम, 2 वाटी खोबरा किस घेतलेला आहे, खसखस घेतलेली आहे 2 चम्मच आणि विलायची आणि जायफळ पूड 2 चम्मच घेतलेला आहे। आपण ते सारणासाठी साहित्य घेतलेलं होतं। आता हे पाती बनविण्यासाठी साहित्य आहे। आपल्याला याच वाटीने 2 वाटी मैदा घ्यायचा आहे, तूप 7 ते 8 चम्मच घ्यायचं आहे मोहन घालण्यासाठी आणि चवीपुरते मीठ। तर चला बनवूया आपण छान खुसखुशीत अशी करंजी। सारण बनविण्यासाठी आपण सर्वात प्रथम पिठी जी घेतलेली आहे रव्याची बनवलेली ती आपण भाजून घेऊया। त्यासाठी मी 2-3 चम्मच तूप घालते आणि यात पिठी हिला छान पैकी मंद आचेवर भाजायची आहे। आणि याला मंद आचेवर भाजत भाजत थोडा हलकासा कलर चेंज झाला की ती छान प्रकारे भाजली अशी समजायची, म्हणजे यातला कच्चटपणा हा निघून जाईल। या पिठीला मी म्हणजेच रव्याला खूप छान बारीक केलेला आहे, मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे आणि याला असं मंद आचेवर भाजत असल्यामुळे याला हा कलर पण छान येऊन राहिलेला आहे। हलका पिवळसर कलर येत आहे। रवा हा जाडसर असतो आणि त्यामुळे तो रफपणा येत असतो। तर ते रफनेस कमी करण्यासाठी आपण त्याला छान मिक्सर मधून बारीक केलेला आहे, म्हणजे हा पिठी सारखा तयार होतो। पिठी ही छान प्रकारे भाजून झालेली आहे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे, सोबत त्याचा सुगंध पण सुटलेला आहे। तर आता आपण याला काढून घेऊ आणि दुसरे पदार्थ भाजू। आता यानंतर आपल्याला थोडे जे आपण बदाम घेतलेले आहे ते भाजून घ्यायचे आहे आणि सोबतच काजू पण भाजायचे। थोडे रोस्ट झाले की याला मिक्सर मधून हलके बारीक करून घेऊ। यानंतर आपल्याला खोबरा किस थोडा भाजून घ्यायचा आहे, याने कच्चटपणा पण निघून जातो आणि सुगंध हा छान येतो, सोबतच याला चव पण येते। आणि याला मंद आचेवर भाजायचे। खोबरा किस थोडा झाल्यानंतर यातच आपल्याला खसखस टाकून भाजून घ्यायचे। एका भांड्यामध्ये मी पिठी घेतलेली आहे, त्यानंतर खोबरा आणि खाकस भाजून घेतलेली आहे, त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेलं मी काजू आणि बदाम घेतलेला आहे। पिठी साखर आपल्याला ही जी 1.5 वाटी आहे ती घालायची आहे। ती बारीक असल्यामुळे आपल्याला जास्त वाटत आहे, परंतु ती बरोबर आहे। त्यानंतर यातच आपल्याला लवंग आणि विलायची आणि जायफळची पूड घालायची आहे। हे छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत। याचा प्रत्येक गडा हा फुटला पाहिजे आणि छान मिक्स झाले पाहिजे। पिठी साखर आणि हे सगळं सारण
एकजीव करायचा आहे. जरी आपल्याला ही पिठी साखर भरपूर वाटत असली तरीही हे प्रमाण योग्य आहे. यामध्ये साखर मिक्स झाल्यानंतर ती आपल्याला बरोबर प्रमाणामध्ये विभागल्या जाईल. पिठी साखरचे गडे हे पूर्ण असतात, त्यामुळे आपल्याला हे या प्रकारे असं मिक्स करून याचे गडे फोडून घ्यायचे. हे असं मिक्स केल्यामुळे याचे पूर्ण जे गडे तयार होतात ते असे एकजीव होतात. आपल्याला हे असे थोडं थोडं प्रमाण घेऊन असे याचे गडे मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, हे छान मिश्रण एकजीव झालेलं आहे, म्हणजे हे करंजी भरण्यासाठी रेडी आहे. यानंतर आता सारण थोडं थंड होईपर्यंत आपण पातीची तयारी करू. एका बोलमध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर तूप मी गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला हे 2 ते 3 चम्मच यात टाकायचे. 3 चम्मच घालायचे आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे. आपण यामध्ये तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकतो. हे छान पैकी असे मिक्स झाल्यानंतर यात थोडे पाणी घालायचे आणि याचा छान असा थोडा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. आवश्यकता पडल्यास यात थोडं थोडं असं पाणी घालत जायचं आणि याचा असा घट्ट गोळा बनवायचा. असा हा गोळा तयार झालेला आहे. हा डो आता आपण 15 मिनिटासाठी असा झाकून ठेवायचा. 10 ते 15 मिनिट झालेली आहे आणि आता आपल्याला हा एकदा डो पाहून घ्यायचा आहे. छान झालेला आहे आणि याच्यात छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला पाती तयार करायची आहे. तर पाती तयार करण्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे आणि याचे असे छोटे छोटे गोळे पण करून घेते सोबतीला. या प्रकारचे गोळे करून घ्यायचे कणकीचे आणि असे गोळे मी 4 ते 5 करून ठेवते. अशा प्रकारे मी 10-12 गोळे करून घेतलेले आहे. त्यानंतर याला पीठ लावून थोडे लाटून घ्यायचे आहे. या प्रकारे असं पीठ टाकून याला लाटून घ्यायचे आहे. अशी पोळी ही छान पाती छानपैकी अशी पातळशी लाटायची, म्हणजे ती खुसखुशीत होईल आणि तोडताना असं तोडताना छान तुटेल. अशा प्रकारे छान पातळशी पोळी लाटून घ्यायची पाती. अशा प्रकारे आपण 7-8 पात्या लाटून घ्यायच्या. अशा प्रकारे मी 7-8 पात्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण करंजी भरायला घेऊया. आपण आता करंजी भरायला सुरुवात करूया. हा साचा आहे करंजीचा. आपल्याकडे वेगवेगळ्या आकाराचा साचा असेलच, तर त्याच्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा साचा घेऊ शकतो. आपण साच्याला पहिले पिठामध्ये, म्हणजे मी मैदाच घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डीप करायचं आहे आणि हे असा टच झाला की थोडंसं पीठ याला लावून घ्यायचं, म्हणजे याला पाती चिपकणार नाही. त्यानंतर आपल्याला ही पाती अशी घ्यायची आहे आणि यावर पसरून घ्यायची ही पाती. हाताचा असा सपोर्ट द्यायचा या एका साईडने. त्यानंतर आपल्याला असं सारण भरून घ्यायचं आहे. सारण हलकसं असं दाबून घ्यायचं. पाती ही या साईडला पण अशी बाहेर उरली पाहिजे आणि याला असं 2 बोटांनी आकार द्यायचा. त्यानंतर या साईडला याला चिपकवण्यासाठी म्हणून आपण ही एक टूथपिक घेऊन याला कॉटन रॅप केलेला आहे. आपल्याकडे जर आपण बोटाने पण याला लावू शकतो, परंतु वारंवार बोटे हे ओले होतील आणि ते व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे ही या प्रकारे मी असे लावून घेते. याला दोन्ही साईडने लावायचं आहे, कारण की दोन्ही साईडने याला डिझाईन आहे.
तर याला मी असे पण लावून घेते. ही पाती या प्रकारे पलटून घ्यायची आणि हलक्या हाताने याला प्रेस करायचं. बघा हे असं प्रेस करत आहे आणि ही आता करंजी तयार झालेली आहे. करंजी आता तयार झाल्यानंतर आता याला कट करायचं आहे. तर कट करताना याला प्रेस करून असं कट करायचं. बघा ही अशा प्रकारे छान करंजी तयार झालेली आहे आणि आपण याला असं हलक्या हाताने काढून घ्यायचं. बघा छान झालेली आहे ही आणि ही एका प्लेटमध्ये अशा ठेवून द्यायच्या. मी प्लेटला चिपकू नये म्हणून थोडं यावर पीठ घालून घेते आणि या प्रकारे असे ठेवते. अशाच प्रकारे आपल्याला ही दुसरी पण करंजी करून घ्यायची आहे. मी तुम्हाला कशी करायची ते पण दाखवते. बघा ही अशी पाती टाकलेली आहे मी. त्यानंतर यात मी सारण भरते. हलक्या हाताने सारण भरायचे यात. सारण भरलेलं आहे. त्यानंतर याला मी असं थोडं पाणी लावून घेते. आणि ही पाती याला अशी फोल्ड करते. अशी फोल्ड करते. हा भाग पण याला कव्हर करायचा आपल्याला. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतात, आपण त्याचा उपयोग करायचा. माझ्याकडे हा एक साचा आहे आणि एक दुसरा पण आहे, मी तो पण दाखवते तुम्हाला. असं पूर्ण कव्हर करून याला पॅक करायचं. असं दाबून घेतलं की आपल्याला ती जी पातीचा जे जॉईंट आहे तो कधीच उलणार नाही आणि सलग राहील. अशी कट करून घ्यायची. या प्रकारे अशी काढून घ्यायची. बघा किती छान झालेली आहे दोन्ही साईडने. आणि ही पाती कधीच उलणार नाही आपली. आणि ही डिझाईन पण छान आलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण करंज्या करून घ्यायच्या आहे. तर आधी आपण 5 ते 6 करंज्या करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या, कारण की जास्त जर वेळ राहिल्या तर त्या उलू सुद्धा शकते. मी आपल्याला ही पण एक करून दाखवते. आणि हे बघा असं छान अशी छान झालेली आहे. आणि
बघा छान आकार आलेला आहे याचा. आता याला मी कट करते. अशा प्रकारे कट करते. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे आपण असा काढून घ्यायचा, म्हणजे डिझाईन ही छान दिसते. बघा खूप छान झालेली आहे. त्यानंतर मी या साच्याचे सुद्धा करून दाखविणार आहे. यासाठी मी याला डीप केलेला आहे पिठामध्ये. अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं. याचे आपण काठाला असे लावून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या प्रकारे आकार देऊन करंजी बनवू शकतो. बघा ही या प्रकारची करंजी झालेली आहे. अशा प्रकारे मी 7-8 करंज्या भरून तयार केलेले आहे आणि याला आता मी तळून घेणार आहे. तर आपणही अशा प्रकारे छान बनवा. एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि मीडियम टेम्परेचर ठेवायचे आहे, म्हणजे त्या करंज्या जळणार नाही. एकदा मी चेक करून बघते की तेल गरम झाले की नाही. यातलाच मी तुकडा टाकते. हा वर जर आला तर गरम झाला, नाही रॉंग. गरम का करू का? तेल एकदा गरम झालं की नाही तर ते चेक करायचं आहे. तर तेल मीडियम टेम्परेचरवर गरम झालेलं आहे. आपण यामध्ये आता 2 करंज्या सोडूया. सुरुवातीला आपण एकच करंजी करून घ्यायची आणि अशा प्रकारे यात तेल झोकायचे. ही तयार झालेली आहे करंजी. त्यानंतर पलटून घ्यायची. अशा प्रकारे करंजी झालेली आहे आणि हिला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. बघा अशा प्रकारे ही छान तळल्या गेलेली आहे आणि ही एका प्लेटमध्ये आपण काढायची. अशाच प्रकारे मी 2-3 करंज्या तुम्हाला काढून दाखवते. अशा प्रकारे आपण जर तेल झोकलं तर ती कधीच उलणार नाही तेलामध्ये. करंजी झालेली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या काढून घेणार आहे. अशा प्रकारे छान मी करंज्या तळून घेतलेल्या आहे आणि छान झालेल्या आहे आणि क्रंची पण आहे.
बघा. खूपच छान झालेली आहे करंजी आणि टेस्टी पण झालेली आहे. आपण असे एकदा करून तरी पहा. अशा प्रकारे ही छान करंजी तयार झालेली आहे आणि एकही करंजी उरलेली नाहीये आणि प्रत्येक करंजी ही छानपैकी तयार झालेली आहे आणि खस्ता पण झालेली आहे. तर आपणही अशा प्रकारे छान करंजी बनवा आणि आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सांगा करंजी आपण कशा प्रकारे बनवा.